नमस्कार मंडळी, मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत पालक पुलाव। तर आज मी पालक पुलाव बनवण्याचा प्रयत्न करते आणि व्हिडिओ शेअर करते। तर पहिले पालक आपण गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आणि मग पालक टाकायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये, कोथिंबीर टाकायची, अद्रक लसूण जिरं आणि तिखट लाल मिरची वापरलेली आहे आणि आपण याची आता पेस्ट बनवणार आहोत। आता इथे मी तांदूळ धुवून ह्याला भिजत ठेवणार आहे। 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि थोडं एक ग्लास पाणी टाकून त्याला भिजत ठेवायचे। आता इकडे मी काय केले, कुकरला खडे मसाले टाकलेत, जेवढे असतील तुमच्याकडे तसे। तेजपत्ता दालचिनी टाकलेत मी 2 प्रकारचे आणि नंतर एक कांदा घेतलेला आहे मी, तो उभा चिरून टाकलेला आहे। इकडे मी पेस्ट बनवलेली आहे। आता इथे एक टोमॅटो घेतलेला आहे। आता हे फ्राय करून झालेलं आहे। आता ही पेस्ट आपल्याला सगळी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता बाकी मी याच्यामध्ये दुसरं किचन किंग मसाला वापरणार आहे, हळद घातलेली 1 चमच। आता हे मिक्स करून आपल्याला जे फ्लावर असेल तुमच्याकडे, मटर गाजर फरसबी वगैरे ह्या भाज्या असतील ना, त्या ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं, मिक्स छान करून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला असतो, त्यातच थोडंसं पाणी मिक्स करून तो टाकून द्यायचा आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एक शिट्टी द्यायची आहे। तोपर्यंत आपले तांदूळ भिजून झालेले आहेत। आता एक शिट्टी झाली का आपण परत कुकर म्हणजे गॅस बंद करायचा आणि कुकर खोलून बघायचं कसं झालं, किती शिजले। तर बघा व्हिडिओमध्ये थोडं पाणी आहे आणि आपल्या भाज्या झालेल्या आहेत। एक शिट्टी द्यायची, एक शिट्टीमध्ये आपल्या भाज्या शिजल्या जातात। आता हा तांदूळ भिजवलेला आहे ना, तो या कुकरमध्ये टाकून घ्यायचा सुक्काच आणि पाणी वापरायचं नाही। वाटल्यास तर थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाका तुम्ही, कारण आपला तांदूळ भिजलेला आहे तर त्याला जास्त पाण्याची गरज लागणार नाही। आणि वरून मीठ टाकायचा चवीप्रमाणे, कारण आपण भाज्यांसाठी मीठ थोडं वापरलेलं आहे। आणि एक शिट्टी द्यायची, एक किंवा दुसरी लागली तरी। आणि मग हे शिट्टीमध्ये आपला पालक पुलाव कसा रेडी झालेला आहे बघा। आणि एकदम झटपट रेसिपी होणारी आहे आणि पालक पुलाव अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात। मस्त पालकची भाजी बनवून दिली तर ते असं खाणार नाही, पण असं राईस करून दिला ना आपण मस्त पुलावसारखा, तर मस्त आवडीने मुलं खातील। कशी वाटली मंडळी रेसिपी आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।